गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. लेट स्टार्ट. आज थोडा उशीर झालाय आपला लेक्चर सुरू. 16 मिनिटं उशीर झालेला आहे. तो 16 मिनिटाचा एक्स्ट्रा क्लास आपण घेऊया. डोंट वरी. ठीक आहे. काल आपण कुठला टॉपिक शिकत होतो? काल आपण नवीन युनिट सुरू केलं होतं, सोशोलॉजिकल कन्सेप्ट अँड अप्रोचेस टू द स्टडी ऑफ सोसायटी. त्यामध्ये आपण सोसायटीची संकल्पना, सोसायटीच्या डेफिनेशन्स आणि सोसायटीचे वैशिष्ट्य काय आहेत ह्याचा भाग आपण काल कंप्लीट केला होता. त्याच्यामध्ये कॉन्फ्लिक्ट कॉपरेशन, कॉम्प्रिहेन्सिव्ह कल्चर वगैरे वगैरे 8 ते 9 पॉईंट आपण कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सोसायटीमध्ये कव्हर केले होते. आज जे आपल्याला शिकायचे आहे ते आहे सोशोलॉजिकल कन्सेप्ट. आता सोशोलॉजिकल कन्सेप्ट मी वेगवेगळ्या प्रकारच्या सांगितलं. त्या स्ट्रक्चर आहे, कंट्रोल आहे, चेंज आहे, सोशलायझेशन आहे, इन्स्टिट्यूशन्स आहे. तर ह्या सगळ्या डिटेलमध्ये आपल्याला शिकायचं आहे. त्यातला पहिली जी कन्सेप्ट आहे ती आहे सोशल स्ट्रक्चर. लिहून घ्या. पहिली जी कन्सेप्ट आपल्याला शिकायची आहे ती आहे सोशल स्ट्रक्चर. स्ट्रक्चर लिहून घ्या. लिहिलं? ठीक आहे. सापडत नाही, आपण ह्याच्यातनं कव्हर करूया. युनिट 2 सोशोलॉजिकल कन्सेप्ट. त्यातलं पहिलं आहे सोशल स्ट्रक्चर. ठीक आहे. काल आपण डेफिनेशन्स वगैरे केलं, आपण कॅरेक्टरिस्टिक्स पण आपलं झालेलं आहे. लिहा सोशल स्ट्रक्चर. पहिलं दिसतंय का बोर्डवरचं? झूम केलेलं आहे. सोशल स्ट्रक्चर म्हणजे काय सांगा? सोशल स्ट्रक्चर म्हणजे काय? स्ट्रक्चर म्हणजे एक आपण फ्रेमवर्क किंवा चौकट असं म्हणू शकतो. म्हणजे स्ट्रक्चरल म्हणजे सिस्टमॅटिक वेनी जी काही अरेंजमेंट केलेली असते त्याला म्हणतो आपण स्ट्रक्चर. फॉर एक्झाम्पल आपण स्ट्रक्चर म्हणतो, इन्फ्रास्ट्रक्चर म्हणतो. आता हे जी रूम आहे आपली क्लासरूम, त्याचं स्ट्रक्चर आहे की याला व्यवस्थित पिलार्स दिलेले आहेत, भिंती आहे, खिडक्या, ते स्ट्रक्चर आहे बांधकामाचं. बरोबर. तसंच सोशल कन्सेप्टमध्ये देखील एक स्ट्रक्चर वापरलेलं असतं. बरोबर. आता हे जे टर्म आहे स्ट्रक्चर, ही कशाला रेफर करते? तर सम सॉर्ट ऑफ ऑर्डर अरेंजमेंट, म्हणजे क्रमबद्ध जी काही व्यवस्थापन केलंय, म्हणजे ऑर्डर्ड अरेंजमेंट म्हणजे क्रमबद्ध व्यवस्थापन. कशाचं? तर एखाद्या पार्टचं किंवा कंपोनंटचं. म्हणजे समजा आपलं घर आहे. आता नवीन ह्याच्यामध्ये ऑलरेडी बांधकाम करताना आता सगळीकडे फ्लॅट सिस्टीम आहे, अपार्टमेंट्स आहे. तर त्याच्यामध्ये ऑलरेडी बेडरूम वेगळी असते, हॉल वेगळा असतो, किचन वेगळं असतं, टॉयलेट बाथरूम वेगळे असतात, स्टडी रूम वेगळे असतात. डिपेंड्स ऑन की तुम्ही तर कसं घर घेता. पण पूर्वीच्या काळामध्ये जे स्ट्रक्चर होतं घराचं, एक मोठं
किचन आणि म्हणजे स्वयंपाकघर आणि एक मोठा हॉल असायचा, त्याच्यामध्ये सगळी अरेंजमेंट करायची. तिथे सामान ठेवायचं, तिथंच बेड ठेवायचं, तिथंच किचन असायचं, अशी सगळी अरेंजमेंट असायची. इव्हन आता पण आपण गावखेड्यांमध्ये गेलो तर तसंच बऱ्याच प्रमाणामध्ये अरेंजमेंट असते. गावखेड्यामध्ये प्राणी असतात, गाई, बैल, कोंबडी, हे सगळ्यांची अरेंजमेंट व्यवस्थित पद्धतीने केली असते. तर पार्ट्स और कंपार्टमेंट मध्ये ती केलेली असते. आता जसं नाव सजेस्ट केलं आहे सोशल स्ट्रक्चर, हे रेफर करतं जे बेसिक अरेंजमेंट आहे सोसायटीची त्याला. म्हणजे इथे सोशल स्ट्रक्चर ही जी कन्सेप्ट आहे ही आपण कुठल्या कॉन्टेक्स्ट मध्ये वापरतो आहे, तर अरेंजमेंट ऑफ द सोसायटी हे त्याचं बेसिक आहे. ठीक आहे, लिहून घ्या. मी सांगत असताना बरेचसे मुद्दे तुम्हाला लिहून घ्यायचे आहेत. आता हे जे कंपोनंट किंवा युनिट्स आहेत सोशल स्ट्रक्चरचे, हे पर्सन्स आहेत, लोक आहेत असं म्हटलेलं आहे. आता हे जे व्यक्ती आहे, हे जे ह्युमन बिईंग, हे ऑक्युपाय करतात त्यांची जी पोझिशन, म्हणजे ऑक्युपाय करतात म्हणजे मिळवतात. ऑक्युपाय करणे म्हणजे त्याच्यावर ताबा घेणे किंवा ते एक स्थान निर्माण करणे. ठीक आहे, ऑक्युपाय करतात त्यांची पोझिशन कशामध्ये, तर जी काही सामाजिक संरचना आहे, सामाजिक व्यवस्था आहे त्याच्यामध्ये. इवन दो द पर्सन्स आर सब्जेक्ट टू चार्ज, कशामध्ये, हे जे स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये ॲज सच मेंटेन इट कंटिन्युटी, म्हणजे समाजातली जी कंटिन्युटी आहे त्याला आपण सातत्य म्हणतो, ते मेंटेन करण्यासाठी म्हणजे सातत्य तिचं राखलं जातं. आता जे नेशन आहे, ट्राईब आहे, पॉलिटिकल पार्टी, रिलिजियस बॉडी, हे कंटिन्यू असतात त्यांच्या एक्झिस्टन्स मध्ये, म्हणजे त्यांचं जे वास्तव्य आहे त्या वास्तव्यामध्ये ते कंटिन्युटी ते राखतात ॲज अ अरेंजमेंट ऑफ पर्सन्स म्हणून. म्हणजे कुठल्या कॉन्टेक्स्ट मध्ये, तर पर्सन्सच्या अरेंजमेंटच्या कॉन्टेक्स्ट मध्ये. दो द पर्सनल ऑफ इज चेंज फ्रॉम टाइम टू टाइम, त्याच्यामध्ये वेळेनुसार कॉन्टेक्स्ट नुसार ते बदल होत जातात. काही सोशोलॉजिस्ट असं बोलले आहे की काही काइंड्स ऑफ स्ट्रक्चर्स किंवा गट आहे ते प्रेझेंट करतील सगळ्याच सोसायटीज मध्ये, म्हणजे सर्व समाजामध्ये. ते काही समाजशास्त्रज्ञांनी असं म्हटलंय की रचना किंवा गटांबद्दल जे काही ते बोलतात ते जे सर्व समाजामध्ये उपस्थित असतील. ठीक आहे, आता हे जे स्ट्रक्चर्स आहेत हे एक्झिस्ट असणारच आहे कुठल्याही सोसायटीमध्ये, रिगार्डलेस ऑफ वॉट इट इथॉस, हिस्ट्री और एनी कल्चरल व्हेरिएबिलिटी. कारण काय, तर विदाउट द फंक्शन्स ऑफ दिस स्ट्रक्चर ॲज ह्युमन सोसायटी कॅन नॉट सर्वाइव्ह. म्हणजे समाजामध्ये जगत असताना सोसायटीचे काही इथिक्स असतात, सोसायटीला एक इतिहास असतो किंवा व्हेरिएबिलिटी असते संस्कृतीमध्ये. म्हणजे व्हेरिएबिलिटी म्हणजे विविधता, सांस्कृतिक विविधता, म्हणजे इतिहास आहे, नैतिकता, सांस्कृतिक परिवर्तनशीलतेची कुठलीही पर्वा न करता हे सगळं असतं. कारण विदाउट द फंक्शनिंग ऑफ दिस स्ट्रक्चर ह्युमन सोसायटी कॅन नॉट सर्वाइव्ह. म्हणजे हे जर नसेल तर मानव जगू शकत नाही असं म्हटलंय. म्हणजे जगण्याचा एक बेसिक मूलभूत भाग ह्या स्ट्रक्चरला दिलेला आहे. आता फॅमिली जी आहे ही मोनोगॅमस पण असू शकतो किंवा पॉलिगॅमस पण असू शकतो. आता मोनोगॅमस म्हणजे पॉलिगॅमस, एक पत्नी आणि बहुपत्नी देखील असू शकते. ह्याच्यामध्ये डेमोक्रेटिक किंवा अथॉरिटेरियन असतं. इकॉनॉमी जी आहे ती कदाचित सोशलिस्ट किंवा कॅपिटलिस्ट असू शकतं. नेचर जे आहे ह्या स्पेसिफिक स्ट्रक्चरचे हे वेगवेगळं असू शकतं फ्रॉम सोसायटी टू सोसायटी. कारण प्रत्येकाची व्हेरिएबिलिटी, कल्चरल व्हेरिएबिलिटी वेगळे असतात, इथिक्स वेगळे असतात, कस्टम्स वेगळे असतात, म्हणून याच्यामध्ये व्हेरिएबिलिटी येऊ शकते सोसायटी टू सोसायटी. परंतु तिकडे नेहमी एक स्ट्रक्चर असतं प्रत्येक सोसायटीचं, त्याचं फंक्शनिंग हा मात्र रिझल्ट असतो. ठीक आहे, नाव डेफिनेशन्स ऑफ सोशल स्ट्रक्चर. Definitions of social structure.
डेफिनेशन ऑफ सोशल स्ट्रक्चर लिहा. सोशल स्ट्रक्चरच्या डेफिनेशन. ह्याच्यामध्ये बरीचशी नावं तुम्हाला लिहून घ्यायची आहे. पहिलं नाव लिहा, मी त्याच्यानंतर स्टेप बाय स्टेप सांगेल कुठे नंतर काय येते. हर्बर्ट स्पेन्सर, HERBERT, हर्बर्ट स्पेन्सर, SPENCER. नेक्स्ट डर्कहाइम, यांचं पूर्ण नाव आहे इमाइल डर्कहाइम, EMILE DURKHEIM, इमाइल डर्कहाइम. तिसरं नाव लिहा, टॅलकट पार्सन्स, TALCOT, टॅलकट पार्सन, PARSON. पहिलं नाव काय होतं? हर्बर्ट स्पेन्सर. दुसरं नाव होतं इमाइल डर्कहाइम आणि तिसरं नाव आहे टॅलकट पार्सन. ही नावं आपल्याला पुढे अनेक डेफिनेशन्स अजून 4-5 आहेत त्या मी एक करणारच आहे. पण आधी ही समजून घ्या की ह्या ज्या डेफिनेशन आहे आजपर्यंत अनएनिमसली एक्सेप्टेड डेफिनेशन अजूनही नाही आहे सोशल स्ट्रक्चरचा. म्हणजे आजपर्यंतचा जो समाज फंक्शनिंग आहे त्या समाज रचनेची सर्वानुमते स्वीकारलेली व्याख्या अजूनही अस्तित्वात आलेली नाही. सोशल स्ट्रक्चरच्या अनेक डेफिनेशन केलेल्या आहे पण त्या डेफिनेशन सर्वानुमते मान्य झालेल्या नाही असं इथं म्हटलेलं आहे. आता ही जी संकल्पना आहे सोशल स्ट्रक्चरची ही डिफाईन केली आहे वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या थिंकर्स आणि सोशोलॉजिस्टने. जे विचारवंत आणि समाजशास्त्रज्ञ जे आहे त्यांच्या मते ह्या डेफिनेशन मांडलेल्या आहेत. ठीक आहे. आता रिनोड स्कॉलर त्यामधले पहिले हर्बर्ट स्पेन्सर. मगाशी तुम्हाला नाव लिहून घ्यायला सांगितले. आता अनेक असे थिंकर्स स्कॉलर्स सोशोलॉजिस्ट आहे त्यामधले एक असे जे आहेत ते आहे हर्बर्ट स्पेन्सर. हे पहिले थिंकर होते ज्यांनी सोशल स्ट्रक्चर सोसायटीचं जे सोशल स्ट्रक्चर आहे सगळ्यात आधी त्यांनी लिखाण केलं. लिहून घ्या. असा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो की सोशल स्ट्रक्चर मध्ये सगळ्यात आधी आलेलं नाव कुठलं? तर ते आहे हर्बर्ट स्पेन्सर. त्यांनी लिहिलं सोसायटी विषयी स्ट्रक्चर विषयी. ते बायोलॉजिकल अॅनालॉगीज जे आहे त्याच्या माध्यमातून पुढे आले. बायोलॉजिकल अॅनालॉगीज म्हणजे ऑर्गॅनिक स्ट्रक्चर आणि इव्हॅल्युशन ऑफ ह्युमन बीइंग. कशासाठी? तर सोशल स्ट्रक्चर डिफाईन करण्यासाठी. पहिले व्यक्ती कोण आहे? हर्बर्ट स्पेन्सर. त्यानंतर दुसऱ्या स्थानी कोणी प्रयत्न केले? इमाइल डर्कहाइम. लिहा EMILE, इमाइल डर्कहाइम, DURKHEIM. परंतु सिस्टमॅटिक डेफिनेशन जी होती ती अजूनही मिसिंग होती असं म्हटलंय. हर्बर्ट स्पेन्सर यांनी प्रयत्न केले, त्याच्यानंतर इमाइल डर्कहाइम यांनी प्रयत्न केले, तरी सुद्धा त्यांचे प्रयत्न कमी पडले असं म्हणायला हरकत नाही. कारण ती सुद्धा डेफिनेशन त्या डेफिनेशन मध्ये सुद्धा काहीतरी मिसिंग आहे, काहीतरी कमी आहे असं थिंकर्सला वाटलं. ठीक आहे. त्यानंतर फायनली एक नाव अजून मी सांगितलं टॅलकट PALCOTT, टॅलकट पार्सन, PARSON. टॅलकट पार्सन एक ऑर्गनाइज्ड डेफिनेशन घेऊन पुढे आले. ठीक आहे. त्यांच्या
त्यांच्या मते सोशल स्ट्रक्चर हे एक टर्म आहे जी अप्लाय केली जातात त्या पर्टिक्युलर अरेंजमेंटमध्ये. आता पर्टिक्युलर अरेंजमेंटमध्ये अप्लाय केली जाते, पण कशाचं पर्टिक्युलर अरेंजमेंट? तर इंटर रिलेटेड इन्स्टिट्यूशन्स, एजन्सीज आणि सोशल पॅटर्न त्याच्यासोबत स्टेटस अँड रोल विच ईच पर्सन अज्युम्स इन द ग्रुप. आता सोशल स्ट्रक्चरची बघा, त्यांनी जी डेफिनेशन केली टॅलकॅट पासून फायनली, त्याच्यामध्ये त्यांनी पर्टिक्युलर अरेंजमेंट अप्लाय करणं म्हणजे सोशल स्ट्रक्चर असं म्हटलेलं आहे. आता पर्टिक्युलर अरेंजमेंट कशाची बघा, तर एकमेकांशी संबंधित असणाऱ्या संस्था, एजन्सीज आणि सोशल पॅटर्न ह्याच्यासोबत त्यांनी जबाबदाऱ्या आणि दर्जा, मानवाच्या जबाबदाऱ्या आणि दर्जा ह्याच्यावर सुद्धा फोकस केलं. त्यांनी प्रत्येक पर्सनच्या जबाबदाऱ्या आणि प्रत्येक पर्सनचा स्टेटस अज्युम केलाय. कशामध्ये? तर गटांमध्ये. वेगवेगळ्या गटांचा म्हणून समाज बनतो की नाही, तर त्या प्रत्येक गटामध्ये प्रत्येक व्यक्तीचा रोल आणि प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी काय आहे हे आणि त्या व्यक्तीचा दर्जा काय आहे अशी डेफिनेशन ते घेऊन आलेत. त्यांनी प्रयत्न सुद्धा केला एक्सप्लेन करण्याचा ही कन्सेप्ट सोशल स्ट्रक्चर इन ॲब्स्ट्रॅक्ट फॉर्म मध्ये. त्या फॉर्म मध्ये त्यांनी ती डेफिनेशन एक्सप्लेन करण्याचा सुद्धा प्रयत्न करा. त्यांच्यामध्ये हे जे सगळे युनिट्स आहे सोशल स्ट्रक्चरचे वेगवेगळे युनिट्स कुठले? इन्स्टिट्यूशन्स, एजन्सीज, सोशल पॅटर्न, स्टेटस आणि रोल. हे 5 शब्द लक्षात ठेवा. हे इनविजिबल आणि इनटँजिबल होते म्हणून ते ॲब्स्ट्रॅक्ट होते. ठीक आहे. अदृश्य आणि अमूर्त आहेत म्हणूनच ते अमूर्त आहेत असं म्हटलेलं आहे. आता खूप साऱ्या जनरल डेफिनेशन झाल्या पुढे सोशल स्ट्रक्चरच्या, त्या रेफर करतात इंडोरिंग, ऑर्डरली आणि पॅटर्न रिलेशनशिप. कशामधलं? डिफरंट एलिमेंट्स ऑफ सोसायटीमध्ये. आता वेगवेगळे घटक आहेत सोसायटीमध्ये, त्या वेगवेगळ्या घटकातलं जे नातं आहे त्या नात्याचं जे पॅटर्न आहे ते ऑर्डरली असावं, इंडोरिंग असावं असं ह्या सोशल स्ट्रक्चरच्या माध्यमातून रेफर करण्यात आलं. इतरही काही महत्त्वाचे थिंकर सोशोलॉजिस्ट होते, त्यांनी अजून काही डेफिनेशन्स दिल्या सोशल स्ट्रक्चरच्या, त्या आता आपल्याला लिहून घ्यायच्या आहेत. सो पहिलं नाव लिहा, रॅडक्लिफ ब्राउन. RADCLIFFE. RADCLIFFE dash Brown, BROWN. RADCLIFFE, Radcliffe Brown, BROWN. दिलं आहे तसे डेफिनेशन्स लिहून घ्यायचे आपल्याला. RADCLIFFE dash Brown, BROWN. डेफिनेशन आपल्याला शिकायचे. लिहा, social structure is a part of social relation of person to person. Social structure is a part of social relations of person to person. Full stop. In the study of social structure, the concrete reality with which we are concerned is the set of actually existing relations at a given moment of time that links together certain human beings.
परत एकदा बघा, काही सुटलंय का नोट डाऊन करा. सोशल स्ट्रक्चर इज अ पार्ट ऑफ ऑल relations of person to person. In the study of social structure, the conflict reality, conflict, C-O-N-C-R-E-T, conflict reality with which we are concerned is the set of actually existing relations at the given moment of time that link together certain human beings. आता बघा, ह्या डेफिनेशन मध्ये रॅटक्लिफ ब्राउन यांनी काय म्हटलंय, तर सोशल स्ट्रक्चर हा एक भाग आहे सगळ्या सोशल रिलेशन्सचा, म्हणजे पर्सन टू पर्सन हे डिफर करतं. आता हा जो अभ्यास आहे सोशल स्ट्रक्चरचा, तर हे कॉन्क्रीट रियालिटी आहे, म्हणजे वास्तविकता आहे, म्हणजे ठोस. कॉन्क्रीट म्हणजे ठोस. हा जो शब्द आहे कॉन्क्रीट, ह्याला ठोस स्वरूपातलं म्हटल्या जातात. ठोस रियालिटी आहे ज्याच्या सोबत आपण कन्सर्न आहोत, संबंधित आहोत. आणि हा एक सेट सुद्धा आहे जे ऍक्च्युली एक्झिस्टिंग रिलेशन आहे, म्हणजे अस्तित्वात असणारे जे काही नातेसंबंध आहे विशिष्ट, त्या मानवांना एकत्रित आणणं, त्यांना जोड ऍट अ गिव्हन मुमेंट ऑफ टाइम दॅट लिंक टुगेदर सर्टन ह्युमन बीइंग. म्हणजे सामाजिक संरचनेचा जो अभ्यास आहे त्यामध्ये आपण ठोस वास्तव जे आहे त्याच्याशी संबंधित असतो आहोत. आता ठराविक ज्या काही गोष्टी आहेत त्यावेळी आपण अस्तित्वात असलेले जे आपले संबंधांचा संच आहे त्यामध्ये मानवांना एकत्रित करणं हा त्याचा महत्वाचा गाभा आहे. अशी डेफिनेशन रॅटक्लिफ ब्राउन यांची आहे. कळालं? सेकंड डेफिनेशन लिहा. S.F. नादल. S.F. नादल, N-A-D-A-L. गुड मॉर्निंग प्रियंका. S.F. नादल, N-A-D-A-L. S.F. नादल दिसतंय बोर्डवर बघा. N-A-D-A-L. लिहा. सोशल स्ट्रक्चर refers to definable articulation. Definable, D-E-F-I-N-A-B-L-E. Definable articulation, A-R-T-I-C-U-L-A-T-I-O-N. And ordered arrangement, O-R-D-E-R-E-D. Ordered arrangement, A-R-R-A-N-G-E-M-E-N-T. Order arrangement of parts. It is related to the outer aspect or the framework. It is related to the outer aspect or the framework of society, and is totally concerned with the functional aspect of the society.
society full form. Hila, he has emphasized EMPHASIZED. He has emphasized that the social structure refers that the social structure refers to the network of social relationship that is created among that is created among the human beings, then they interact with each other. Human beings, then they interact with each other according to their statuses, status, according to their statuses, the status in accordance with the patterns of the society. In accordance with the patterns of society. Clear? Patterns of society. परत एकदा बघा, मोठी डेफिनेशन आहे. काही सुटलंय का ते चेक करा. Social structure refers to definable articulation and order arrangement of parts. It is related to the outer aspect or the framework of society and is totally unconcerned with the functional aspect of the society. Full stop. He has emphasized that the social structure refers to the network of social relationship that is created among the human beings. Then they interact with each other according to their status in accordance with the pattern of the society. ठीक आहे? क्लिअर डेफिनेशन आहे. अभिव्यक्ती आणि भागांची क्रमबद्ध मांडणी ह्याच्यावर त्यांचा फोकस आहे. आउटर फोर्सेस जे आहे, ज्याला आपण बाह्य पैलू किंवा समाजाची चौकट असं म्हणतो, त्या दोघांशी संबंधित हे सोशल स्ट्रक्चर आहे. आणि समाज जो आहे, समाजाचे जे फंक्शनल पैलू आहे, त्यांचे जे कार्य त्याच्याशी ते पूर्णपणे बेफिकर आहेत. त्यांनी याच्यावर जोर दिला आहे. आता सामाजिक संरचनाची संदर्भ देत असताना मानवामध्ये निर्माण झालेले जे सामाजिक संबंध आहे, त्या सामाजिक संबंधांचं जाळं, ज्याला आपण नेटवर्किंग म्हणतो, त्या जाळ्याशी ते संवाद साधतात आणि समाजाचे जे काही नमुने किंवा चौकट आहे त्याच्या स्थितीनुसार ते एकमेकांशी, म्हणजे स्टेटस जो दर्जा आहे त्याच्याशी ते एकमेकांशी संबंध प्रस्थापित करतात. अशी डेफिनेशन नादल यांनी दिलेली आहे. दॅट्स इट. खूप मोठी डेफिनेशन त्यांनी मांडली आहे. महत्वाचे शब्द लक्षात ठेवायचे. तिसरी डेफिनेशन लिहा. काल मॅनहॅन. स्पेलिंग सांगते, लिहा. KARL. काल मॅनहॅन. MANNHEIM. MANNHEIM. According to Carl Mannheim. KARL MANNHEIM. स्पेलिंग पण अवघड आहेत बरं का.
काल, यांचं नाव ऐकलंय का तुम्ही कधी? काल मॅनहमचं. यांची मोठी डेफिनेशन आहे. लिहून घ्या. सोशल स्ट्रक्चर रेफर्स टू द वेब ऑफ इंटरॅक्टिव्ह सोशल फोर्सेस. पटापट लिहायचं, स्पीड वाढवायचं बरं का, आपल्याला वेळ कमी आहे. Social structure refers to the web of interacting social forces which have arisen the various modes of observing and thinking. Full stop. Social structure is an abstract. ह्यांच्या ह्या सोशल स्ट्रक्चरच्या डेफिनेशन खूप मोठ्या म्हणजे 2-2 पॅरेग्राफचे एक डेफिनेशन असं त्यांनी दिलेले आहे. आपल्याला लिहून घेणं गरजेचं आहे. Social structure is an abstract and intangible. ABSTRACT, abstract and intangible. INTANGIBLE, intangible. Phenomenon. PHENOMENON. Full stop. Individuals are the units of association and institutions. Individuals are the units of association and institutions are the units of social structure. Are the units of social structure. आता कार्ल मॅनहॅम यांच्या मते सामाजिक रचना म्हणजे काय, तर हे एक वेब आहे, एक जाळं आहे. कशाचं? तर जे परस्पर संवादांच्या जे फोर्सेस आहे, ज्याला शक्ती म्हणतो, त्याचं हे जाळं आहे, जे की वेगवेगळ्या मोड्स मधून उदयास आलेलं आहे. आता वेगवेगळे मोड्स कशाचे, फॉर्म्स कशाचे, तर ऑब्झर्विंग अँड थिंकिंग म्हणजे निरीक्षण करणे आणि विचार करण्याच्या माध्यमातून ते उदयास आलेलं आहे. वेगवेगळ्या पद्धती त्यांनी निर्माण केलेल्या आहेत. आता हे जे सामाजिक रचना आहे, ज्याला सोशल स्ट्रक्चर म्हणतो आपण, हे अमूर्त आहे आणि ही एक अमूर्त घटना सुद्धा आहे असं म्हटलेलं आहे. आता व्यक्ती, इंडिव्हिज्युअल्स, हे एक एकक म्हणून इंडिव्हिज्युअल्सला कन्सिडर करण्यात आलेला आहे. इंडिव्हिज्युअल एकक आहे, पण कशाचं, तर डिफरंट टाइप्स ऑफ असोसिएशन अँड डिफरंट टाइप्स ऑफ इन्स्टिट्यूशनच युनिट आहे. त्यालाच आपण सोशल स्ट्रक्चर असं म्हणतो. ही अर्धी डेफिनेशन झाली. पुढचे लिहा. These institutions and associations are
interrelated. These institutions and arrangement are interrelated interrelated in a particular arrangement and thus create the pattern of social structure. These institutions and associations are interrelated in a particular arrangement and thus create the pattern of social structure. झालं? Full stop. It refers to the external aspect. It refers to the external aspect of society that is relatively stable, that is relatively stable as compared to the functional or internal aspects of the society. These institutions and associations are interrelated in a particular arrangement and thus create the pattern of social structure. Full stop. पुढे, it refers to the external aspect of society that is relatively stable as compared to the functional or internal aspect of the society. झालं? Full stop. Next sentence. Social structure is a living structure that is created, maintained for a time and changes. That's it. Full stop. एवढी मोठी 2 पॅरेग्राफची डेफिनेशन कार्ल मॅथनन यांची आहे. आता ह्या ज्या इन्स्टिट्यूशन्स आणि असोसिएशन्स आहे अगेन ह्या इंटर रिलेटेड आहे त्यांच्या पर्टिक्युलर अरेंजमेंटमध्ये आणि ते एक पॅटर्न सुद्धा क्रिएट करतात सोशल स्ट्रक्चरचं, जे की रेफर करतं एक्सटर्नल आस्पेक्ट जे आहे समाजाचे, म्हणजे बाह्य स्रोत जे आहे समाजाचे त्याला ते रेफर करतात, जे रिलेटिव्हली स्टेबल आहे, म्हणजे स्थिर आहे as compared to the functional or internal aspect. Outer aspects जे आहे, external aspect जे आहे हे स्टेबल आहे, स्थिर आहे. तुलनात्मक कशाच्या, तर ते फंक्शनल किंवा इंटरनल आस्पेक्ट जे आहे सोसायटीचे त्याच्या. आता सोशल स्ट्रक्चर हे एक लिव्हिंग स्ट्रक्चर आहे जे क्रिएट करतात, मेंटेन करतात फॉर अ टाइम आणि त्याच्यामध्ये ते चेंजेस सुद्धा होतात. दॅट्स इट. थर्ड डेफिनेशन आहे मॅकएव्हर अँड पेज यांची, MACIVER, मॅकएव्हर अँड पेज. थर्ड नाही, फोर्थ फिफ्थ डेफिनेशन. The various modes of grouping together
The various modes of grouping together comprises the complex pattern of the social structure. The various modes of grouping together comprises the complex pattern of the social structure. Full stop. They have also regarded the social structure. They have also regarded the social structure as an abstract which is composed of several groups like what? Family, church, class, caste, state, community, etc. तालिका लिहून परत एकदा चेक करा. Various modes of grouping together comprises the complex pattern of the social structure. Full stop. They have also regarded the social structure as an abstract, okay, which is composed of several groups like what? Like family, church, class, caste, state, community, etc. सामाजिक संरचना ही अमूर्त मानला आहे मॅकेवर आणि पेजनी, कारण कुटुंब, चर्च, वर्ग, जात, राज्य, समाज अनेक गटांनी ते बनलेले म्हणजे ते अमूर्त आहे असं म्हटलेलं आहे. आणि सामूहिकरणाच्या ज्या विविध विशिष्ट पद्धती आहेत त्याच्यामध्ये सामाजिक संरचनेला एक कॉम्प्लेक्स जटिल नमुना म्हणून समाविष्ट करण्यात आलेलं आहे. That's it. All types of definition of social structure over here. If you have any doubt or queries, you can ask me right now. जे काही विचारायचं ते चॅट बॉक्स मध्ये विचारा किंवा फेस टू फेस विचारा. ठीक आहे? Any doubt? No doubts. Now, please note down new topic. Inferences on the basic of definition. Inferences, INFERENCES, on the basis of definition. म्हणजे काय? तर आता ज्या काही डेफिनेशन आपण सोशल स्ट्रक्चरच्या शिकलो त्या सगळ्याच्या डेफिनेशन्सवर काही निष्कर्ष काढण्यात आलेले आहेत. ते काही 4-5 निष्कर्ष आहेत ते आपल्याला शिकायचं आहे. म्हणजे नुसतं डेफिनेशन नाही, आता तुम्ही 4-5 डेफिनेशन शिकलात तर हे तुम्ही स्वतःहून करायला पाहिजे की त्यातनं एक निष्कर्ष तुमचा बाहेर यायला पाहिजे की सगळ्या डेफिनेशन मधनं एक सारांश जो असता तो तुम्ही 4-5 मुद्द्यांमध्ये मांडता तुम्हाला यायला पाहिजे. ठीक आहे? सो आता हे इन्फरन्सेस काय आहे ते आपल्याला शिकायचे आहे. आता काही ऍब्सेन्स आहे अनएनिमिटीचं ह्या डेफिनेशन मध्ये. एक गोष्ट जर आपण व्हेरी क्लिअर खूप स्पष्ट जर बघितली तर सोशल स्ट्रक्चर हे रेफर करतं एक्सटर्नल आस्पेक्टला सोसायटीच्या. आता खूप सारे युनिट्स आहे, गट्स आहे, असोसिएशन, इन्स्टिट्यूशन, ऑर्गनायझेशन अस्तित्वामध्ये आहे. जेव्हा मानव रिलेट करतो तो स्वतःला एकमेकांबरोबर तर तेव्हा तो एक स्ट्रक्चरल फॉर्म जो आहे तो स्थापित करत असतो. आता ह्या ज्या व्याख्यामध्ये एकमत नाही आहे तरी पण अशा काही गोष्टी ज्या अगदी स्पष्ट आहेत. सामाजिक रचनाचे जे समाजाचे बाह्य पैलू आहे त्या संदर्भातले ते संदर्भ इथे दिल्या जातात. विविध घटक आहे, गट आहे, संघटना, संस्था, संघटना.
आता जेव्हा मनुष्य स्वतःला एकमेकांशी जोडतो तेव्हा तो संरचनात्मक स्वरूपामध्ये स्वतःला तो स्थापित त्या ऑर्डर मध्ये करत असतो. ऑन द बेसिस ऑफ डेफिनेशन ऑफ सोशल स्ट्रक्चर आपण काही गोष्टी समजून घेऊ शकतो. त्यातलं पहिलं काय आहे, तर सोशल स्ट्रक्चर इज अन ऍबस्ट्रॅक्ट अँड इंटँजिबल फिनॉमिना आहे असं म्हटलं. अमूर्त आणि अमूर्त घटना आहे असं म्हटलेलं आहे. नेक्स्ट पॉइंट काय म्हटलंय, तर इंडिव्हिज्युअल्स आर द युनिट्स ऑफ असोसिएशन अँड आर द युनिट्स ऑफ सोशल स्ट्रक्चर. म्हणजे संघटनेची एकके कुणाला कन्सिडर केला आहे, तर मानवाला, मनुष्याला. आणि संस्था जी आहे ही सामाजिक रचनेची देखील एकक आहे. पुढे काय म्हटलंय, तर ह्या ज्या इन्स्टिट्यूशन्स आणि असोसिएशन्स आहेत ह्या इंटर रिलेटेड आहेत, एकमेकांशी संबंधित आहेत. कशामध्ये, तर जी काही पर्टिक्युलर अरेंजमेंट आणि जी काही पर्टिक्युलर अरेंजमेंट केली आहे त्यासाठी आणि जे वेगवेगळे पॅटर्न सोशल स्ट्रक्चरचे क्रिएट केलेले आहे ती पर्टिक्युलर वेनी इथं कन्सिडर केलेले आहे. आता ह्या डेफिनेशन रेफर करतात एक्सटर्नल जे आस्पेक्ट आहे सोसायटीचे त्याला, जे की रिलेटिव्हली स्टेबल आहे, स्थिर आहे ॲज कम्पेअर टू द फंक्शनल और इंटरनल आस्पेक्ट ऑफ द सोसायटी. दॅट्स इट. लास्ट पॉइंट आहे की सोशल स्ट्रक्चर हे एक लिव्हिंग स्ट्रक्चर आहे जे की क्रिएट केल्या गेलं आहे, मेंटेन केल्या गेल्या आहे फॉर अ टाइम, टाइम टू टाइम, डे टू डे असं ते क्रिएट केल्या गेलं आहे आणि त्याच्यामधले बदल सुद्धा बघितलेले आहेत. दॅट्स इट. टॉपिक टाइप्स ऑफ सोशल स्ट्रक्चर. Types of social structure. There are 4 types of social structure. एक नाव लिहा याच्यामध्ये, टॅलकट पार्सन, ALCO डबल टी. त्यांनी सोशल स्ट्रक्चरचे वेगवेगळे टाइप्स मांडलेले आहेत. ALCO दिलं. पार्सननी काही प्रिन्सिपल टाइप्स जे आहेत त्या सोशल स्ट्रक्चर डिस्क्राईब केले. त्यांनी त्यांचं जे क्लासिफिकेशन मांडलेलं आहे सिस्टीमचं, क्लासिफिकेशन सिस्टीम जे आहे बेस्ड आहे ह्या 4 सोशल व्हॅल्यूज. त्यातलं पहिलं लिहा, युनिव्हर्सॅलिस्टिक सोशल व्हॅल्यू, UNIVER SALISTIC, युनिव्हर्सॅलिस्टिक सोशल व्हॅल्यू, SOCR. दुसरं लिहा, पर्टिक्युलरिस्टिक सोशल व्हॅल्यू, PARTICULARISTIC, पर्टिक्युलरिस्टिक सोशल व्हॅल्यू, SOCRAL. तिसरं लिहा, अचीव्ड सोशल व्हॅल्यू, ACHIEVET, अचीव्ड सोशल व्हॅल्यू, SOCIAL, सोशल व्हॅल्यू, VALUE. चौथं, ascribe सोशल व्हॅल्यू, ASCRIBED, ascribe सोशल व्हॅल्यू, SOCIAL. तर युनिव्हर्सॅलिस्टिक सोशल व्हॅल्यूज ज्या आहेत
मध्ये आपण शिकणारच आहोत. तर युनिव्हर्सॅलिस्टिक सोशल व्हॅल्यूज ह्या अशा व्हॅल्यूज आहेत ज्या ऑलमोस्ट प्रत्येक सोसायटीमध्ये दिसून येतात आणि त्या अप्लिकेबल सुद्धा आहे प्रत्येक व्यक्तीसाठी, म्हणजे प्रत्येकाला त्या लागू आहे. पर्टिक्युलरिस्टिक सोशल व्हॅल्यूज ह्या फीचर्स आहे पर्टिक्युलर सोसायटीचे आणि हे डिफर करतं फ्रॉम सोसायटी टू सोसायटी. म्हणजे प्रत्येक सोसायटीनुसार ह्या पर्टिक्युलरिस्टिक सोशल व्हॅल्यूज वेगवेगळ्या आहेत. जेव्हा स्टेटस हे अचीव केला जातो ऑन द बेसिस ऑफ एफर्ट, म्हणजे माणसाने समजा मी आहे आज, माझं जे स्टेटस आहे समाजातलं हे मी माझ्या मेहनतीने प्रस्थापित केलेलं आहे किंवा मेहनतीने मिळवलेलं आहे. ह्याचाच अर्थ काय, तर हे ज्या सच टाईप ऑफ सोसायटी आहे ज्या आहे ह्या अटॅच आहे कशासाठी, तर जे अचीव्ड सोशल व्हॅल्यूज आहे त्याच्या महत्वासाठी. जेव्हा स्टेटस हे हेरिडेटरी, इव्हन द सोसायटी इज इम्पॉर्टंट. स्टेटस आता अनुवांशिक स्वरूपात मिळालेला दर्जा. पॉलिटिकल फॅमिली जर तुम्ही जन्माला आला असेल तुम्हाला, तर तो एक पर्टिक्युलर एक दर्जा तुम्हाला बाय बर्थ मिळालेला आहे, अनुवांशिकरित्या मिळालेला असतो. पण तो एक दर्जा आणि प्रयत्नांनी मेहनतीने मिळवलेला दर्जा. इव्हन द सोसायटी इज इम्पॉर्टन्स टू अस्क्राईब सोशल स्टेटसेस. म्हणजे समाजप्राप्त झालेल्या सामाजिक मूल्यांना देखील महत्त्व दिले जाते. जेव्हा परंपरागत असतात तेव्हा समाज देखील वर्णित सामाजिक स्थितींना महत्त्व देते. आता हे 4 टाईप आपल्याला शिकायचे आहेत. पहिला युनिव्हर्सॅलिस्टिक अचीवमेंट पॅटर्न. युनिव्हर्सॅलिस्टिक म्हणजे सार्वभौमिक, अचीवमेंट म्हणजे मिळवणे. युनिव्हर्सॅलिस्टिक अचीवमेंट पॅटर्न फर्स्ट डायग्रामॅटिक वेने लिहिलं तरी पण असं लिहा. 4 टाइप्स ऑफ सोशल स्ट्रक्चर, फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ. पहिलं काय आहे, युनिव्हर्सॅलिस्टिक अचीवमेंट पॅटर्न, UAP. युनिव्हर्सॅलिस्टिक अचीवमेंट पॅटर्न. आता हे जे कॉम्बिनेशन आहे व्हॅल्यू पॅटर्नचं, कधी कधी अपोज करतात काही डिफरंट टाइप ऑफ व्हॅल्यूज. ठीक आहे. आता कॉम्बिनेशन जे आहे व्हॅल्यू पॅटर्नचं ते कधी कधी अपोज करतात त्याला त्या सोशल स्ट्रक्चरच्या ज्या व्हॅल्यूज आहेत ज्याचे बिल्डअप केल्या अराउंड किनशिप, आपलं समुदाय, वर्ग आणि वंश ह्याच्यामध्ये किंवा अराउंड बाइंड आहे. त्याला कधी कधी अपोज केल्या जातं कॉम्बिनेशनच्या व्हॅल्यू पॅटर्नच्या द्वारे. किनशिप आप्त नातेसंबंध ज्याला आपण म्हणतो ते, कम्युनिटी, क्लास आणि रेस. बघा हे जे कॉम्बिनेशन आहे व्हॅल्यू पॅटर्नचं जे कधी कधी अपोज करतं, विरोध करतं ह्या व्हॅल्यूजला. कशाच्या व्हॅल्यूज, सोशल स्ट्रक्चरच्या, ज्या की बिल्टअप आहे मोस्टली कशाच्या भोवती, किनशिप, कम्युनिटी, क्लास अँड रेस ह्याच्या भोवती जे आहे त्याला इथे कधी कधी विरोध केला जातो. आता हे बाय प्रोडक्ट कॉम्बिनेशन आहे युनिव्हर्सल सोशल व्हॅल्यूजचं आणि अचीव्ड सोशल व्हॅल्यूजचं. म्हणजे काय, तर सार्वभौमिक सामाजिक मूल्य प्राप्त केलेले आणि उपउत्पादन केलेले ह्याचं ह्या एक बाय प्रोडक्ट हे कॉम्बिनेशन आहे. आता ह्या टाईपच्या अंतर्गत सोशल स्ट्रक्चरची जी टाईप आहे त्याच्या अंतर्गत चॉईस आहे आपला गोल. आपले गोल काय आहे ते आपण ठरवू शकतो, करू शकतो, त्याचा आपल्याला वर आहे.
by the individual in accordance with the universality value. तर व्यक्तीची जी ध्येय आहे ती ध्येयाची निवड करणं हे सार्वत्रिक मूल्यांनुसार असणं आवश्यक आहे. ही परस्यूड करतं डिफाईन करतं बाय युनिव्हर्सॅलिटी मॉरल नॉर्म्सच्या द्वारे. हे सार्वत्रिक मूल्यांनुसार असणं आवश्यक आहे. ह्यासाठी ते प्रश्न सार्वत्रिक नैतिक नियमांद्वारे परिभाषित केले जातात. आता ही एक अशी प्रणाली आहे जी डायनॅमिकली डेव्हलप करतात वेगवेगळ्या नॉर्म्सला, म्हणजे गतिशीलपणे विकसित होणारी मानक आहेत असं इथं म्हटलेलं आहे सोशल स्ट्रक्चरच्या कॉन्टेक्स्ट मध्ये. हा झाला. दुसरा लिहा युनिव्हर्सॅलिस्टिक अस्क्रिप्शन आहे. पहिलं काय होतं? पहिलं सुद्धा UAP होते, युनिव्हर्सॅलिस्टिक अचिव्हमेंट पॅटर्न, आणि इथला शब्द बदलला युनिव्हर्सॅलिस्टिक अस्क्रिप्शन पॅटर्न. युनिव्हर्सॅलिस्टिक अस्क्रिप्शन पॅटर्न. युनिव्हर्सॅलिस्टिक अस्क्रिप्शन पॅटर्न. सार्वभौमिक विवेचन याला म्हणतात. आता युनिव्हर्सॅलिस्टिक अस्क्रिप्शन पॅटर्न साठी जे सोशल स्ट्रक्चर आहे, स्ट्रॉंग ट्रेस आहे ते ले डाऊन करते स्टेटस काय आहे rather than on his specific अचिव्हमेंट आहे त्यापेक्षा जो स्टेटस आहे त्याच्यावर. आता ह्या टाईप मध्ये सोशल स्ट्रक्चरच्या एलिमेंट जे आहे व्हॅल्यू ओरिएंटेशन किंवा डॉमिनेटेड आहे, कशाच्याद्वारे डॉमिनेट केले जातात? तर जे एलिमेंट्स आहे अस्क्रिप्शनचे त्याच्याद्वारे ते डॉमिनेट केले जातात. म्हणजे सार्वभौमिक विवेचन पॅटर्न हे अशा सामाजिक रचनेमध्ये आहे ज्याच्यामध्ये व्यक्तीच्या विशिष्ट कामगिरीपेक्षा त्याच्या स्थितीवर तीव्र ताण दिला जातो. आता अशा प्रकारच्या ज्या काही सामाजिक संरचना आहेत त्या सामाजिक संरचना, मूल्य, अभिमुखता हे जे विविध घटक आहे त्या विविध घटकाचे जे वर्ण आहे त्याच्या घटकांचे वर्चस्व इथं असतं. हे इम्फसाइज करतं इज ऑन व्हॉट अन इंडिव्हिज्युअल इज रादर दॅन ऑन व्हॉट ही हॅज डन. म्हणजे व्यक्ती काय आहे त्याच्यावर जास्त फोकस केला जातो रादर दॅन त्यांनी काय अचीव्ह केलं त्याच्यापेक्षा. आता स्टेटस हा अस्क्राइब आहे त्या गटासाठी रादर दॅन. आता इंडिव्हिज्युअल डिराइव्ह जे आहे त्याच्या जे इच्छा आहे त्याचा स्टेटस आहे फ्रॉम हिज ग्रुप. आता ह्या टाईप मध्ये सोशल स्ट्रक्चरच्या सगळे जे रिसोर्सेस आहे हे मोबिलाइज केले जातात इन द इंटरेस्ट ऑफ द कलेक्टिव्ह आयडियल. म्हणजे काय तर स्थिती व्यक्तींपेक्षा समूहाला दिली जाते, व्यक्तीला त्याचा दर्जा त्याच्या गटातून मिळतो, आणि ह्या प्रकारच्या ज्या सामाजिक संरचना आहेत त्याच्यामध्ये सगळी जी संसाधनं, साधनं, रिसोर्सेस आहे हे सामूहिक आदर्शाच्या हितासाठी एकत्रित केली जातात. तिसरा पॅटर्न आहे पर्टिक्युलॅरिस्टिक PAP. पर्टिक्युलॅरिस्टिक PARTICULARISTIC पर्टिक्युलॅरिस्टिक अचीवमेंट ACHIEVENT अचीवमेंट
पॅटर्न. PATTERN. दिलं. आता ही जी टाईप आहे सोशल स्ट्रक्चर ची, ही काय कंबाईन करतं, तर व्हॅल्यूजला कंबाईन करतं. कशासोबत, तर पर्टिक्युलरिझमच्या सोबत. आता पर्टिक्युलरिस्टिक क्रायटेरिया जो आहे व्हॅल्यू अचिव्हमेंटचा, हा अजिबात सापडत नाही युनिव्हर्सॅलिस्टिक टर्म्समध्ये. फॉर एक्झाम्पल कन्फर्मिटी आहे, जनरलाइज, आयडियल किंवा एफिशियन्सी. परंतु हे जे फोकस आहे ते कशावर आहे, तर सर्टन पॉइंट ऑफ रेफरन्सवर. आता हे सर्टन टाइप्स ऑफ पॉइंट ऑफ रेफरन्स त्याच्यामध्ये विदिन द रिलेशनल सिस्टीम, त्याच्यासोबत एक सेट ऑफ आर सिच्युएशन. म्हणजे काय, तर हा जो नमुन्याचा प्रकार आहे, ह्या प्रकारची सामाजिक रचना मध्ये विशिष्टता आहे, स्पेसिफिक काहीतरी आहे, उपलब्धी आहे, एकत्रित करते. प्रिशियस, मौल्यवान जी कामगिरी आहे त्या कामगिरीचे एक विशिष्ट निकष इतर सार्वभौमिक अटींमध्ये आढळत नाही असं म्हटलेलं आहे. फॉर एक्झाम्पल सामान्यीकृत आदर्श किंवा कार्यक्षमतेशी सुसंगतता, याच्याशी काही संबंध नाही. परंतु हे जे संबंध आहे, हे जे रिलेशन आहे ह्या सिस्टीम मधले, ह्या प्रणाली मधले, हे विशिष्ट संदर्भ बिंदूंवर केंद्रित मात्र असतात किंवा ह्या परिस्थितीमध्ये ते अंतर्भूत सुद्धा असतात. आता हे जे इम्फसाइज आहे अचिव्हमेंटवर, हे लीड करतं त्या कन्सेप्शनला प्रोडक्ट पॅटर्न. आता प्रोडक्ट पॅटर्न कसं असतं, त्याचे अडॅप्टेशन आहे जे आपण आत्मसात करतो, अंगीकृत करतो, ते जे की प्रॉडक्ट आहे अचिव्हमेंटचं, जे मेंटेन केल्या जातं. कशाच्या द्वारे, तर जे काही सातत्याने प्रयत्न मेहनत केली जाते, ज्याला आपण कंटिन्युअस एफर्ट म्हणतो, त्याच्याद्वारे ते मेंटेन केले जाते ह्युमन अचिव्हमेंटचे प्रॉडक्ट. ठीक आहे. म्हणजे कर्तृत्वावर जर भर दिला तर अनुकूलतेचे जे उत्पादन आहे, त्या पद्धतीची जी संकल्पना आहे, जी मानवी कामगिरीचं उत्पादन आणि जी सतत प्रयत्नांनी राखली जाते. चौथाली हा पर्टिक्युलरिस्टिक अस्क्रिप्टिव्ह पॅटर्न. पर्टिक्युलरिस्टिक अस्क्रिप्टिव्ह पॅटर्न. PARTICULARISTIC, पर्टिक्युलरिस्टिक डॅश अस्क्रिप्टिव्ह, ASCRIPTIVE, अस्क्रिप्टिव्ह पॅटर्न. PATTERN. पर्टिक्युलरिस्टिक अस्क्रिप्टिव्ह पॅटर्न. आता ह्या टाइप मध्ये सुद्धा सोशल स्ट्रक्चर जे आहे ऑर्गनाइज्ड आहे. रिलेशनल रेफरन्सेसचे पॉइंट्स आहे त्याच्या भोवती हे ऑर्गनाइज्ड आहे. आणि हे नोटेबली अशा लोकांसाठी आहे किनशिप आणि लोकल कम्युनिटी करिता. परंतु हे डिफर करतं फ्रॉम द पर्टिक्युलरिस्टिक अचिव्हमेंट टाईप, जिथे इंडिव्हिज्युअलला माहीत असतं त्याचं अचिव्हमेंट काय आहे. आता ह्या सिस्टीम मध्ये स्टेटस जो आहे इंडिव्हिज्युअलचा, हा म्हणजे इंडिव्हिज्युअलचा जो स्टेटस आहे ह्या सिस्टीम मध्ये त्याला महत्व दिलेलं आहे आणि योग्य दर्जा आणि योग्य महत्व त्याला दिलेलं आहे असं म्हटलेलं आहे. सो हे चार जे पॅटर्न्स आहेत
कशाचे आहेत तर सोशल स्ट्रक्चरचे, जे टलकट पार्सन यांनी डिस्क्राईब केलेले आहे. त्यातलं पहिलं होतं युनिव्हर्सॅलिस्टिक अचिव्हमेंट पॅटर्न, दुसरं होतं युनिव्हर्सॅलिस्टिक ॲस्क्रिप्शन पॅटर्न. हे दोन्ही याच्यामध्ये अचिव्हमेंट आणि ॲस्क्रिप्टिव्ह हे दोन शब्द वेगवेगळे आहे. तिसरं आहे पर्टिक्युलरिस्टिक अचिव्हमेंट पॅटर्न आणि चौथा आहे पर्टिक्युलरिस्टिक ॲस्क्रिप्टिव्ह पॅटर्न. त्याच्यामध्ये अचिव्हमेंट आणि ॲस्क्रिप्टिव्ह हे दोन शब्द वेगवेगळे आहेत. ठीक आहे, हे 4 पॉइंट इथे संपले. नाव वी आर गोइंग ऑन सोशल इन्स्टिट्यूशन. सोशल इन्स्टिट्यूशन सुरू करतोय आपण. सोशल इन्स्टिट्यूशन सामाजिक संस्था. इथे पण काही डेफिनेशन्स आपल्याला लिहून घ्यायचे आहेत. ठीक आहे, सोशल स्ट्रक्चर ही जी संकल्पना आहे त्याचा इथे भाग संपलेला आहे. सोशोलॉजिकल कन्सेप्ट ज्या आपल्याला शिकायच्या त्यातली पहिली कोणती होती सोशल स्ट्रक्चर. तो भाग आपला संपलेला आहे. दुसरं लिहा सोशल इन्स्टिट्यूशन. लिहा according to Sumner and Keller. SUMNER. According to Sumner and Keller. SUMNER. Keller. KELLER. According to Sumner and Keller. बघा, सोशल इन्स्टिट्यूशन्स हे अतिशय जटिल आणि एकात्मिक स्वरूपाचा सेट आहे ज्याच्यामध्ये सोशल नॉर्म्स ऑर्गनायझेशन केलेलं आहे अराउंड द प्रिझर्वेशन. हे संवर्धन झालं. आपण आता प्रिझर्वेशन कशाचं तर ज्या काही बेसिक सोसायटल व्हॅल्यूज आहे त्याचं प्रिझर्वेशन केलं आहे अराउंड ऑर्गनाइज नॉर्म्सच्या द्वारे. आता समनर आणि केलरनी काय डेफिनेशन केली आहे ती लिहून घ्या. इन्स्टिट्यूशन इज अ वायटल इंटरेस्ट. छोट्या छोट्या डेफिनेशन आहेत, खूप लेंदी आणि खूप मोठे मोठे पॅरेग्राफ नाही आहे याच्यात. Institution is a vital interest or activity that is surrounded by a cluster of modes and focuses. ORES, modes and folkways. FOLKWAYS. Institution is a vital interest or activity that is surrounded by a cluster of modes and folkways.
म्हणजे सहसा एक महत्वाची स्वारस्य आहे, इंटरेस्ट आहे, किंवा ती एक ऍक्टिव्हिटी सुद्धा आहे जी की भोवताली वेढलेली आहे क्लस्टरच्या द्वारे. आता क्लस्टर कशाचे तर फोक आहे आणि मोडवे सुद्धा आहे. सेकंड डेफिनेशन लिहा. लेस्टर एफ वाल्ड, LESTER, लेस्टर एफ वार्ड, WARD. LESTER, लेस्टर एफ वार्ड, WARD. लिहा. Regarded institution as regarded institution as इन्व्हर्टेड कॉमा मध्ये लिहा. The means for control and utilization of the social energy. Leicester and Ward regarded institution as inverted comma मध्ये the means for control and utilization of the social energy. म्हणजे ते इन्स्टिट्यूशनला काय म्हणतात, हा मीन्स फॉर कंट्रोल अँड युटिलायझेशन म्हणजे नियंत्रण आणि वापर कशाचं तर सोशल एनर्जीचं हे इन्स्टिट्यूशन आहे. तिसरी डेफिनेशन लिहा. LT हॉबहाउस यांची. LT हॉबहाउस, HOBHOUSE. LT हॉबहाउस यांनी डिस्क्राईब केलंय इन्स्टिट्यूशन ॲज इन्व्हर्टेड कॉमा मध्ये लिहा. The whole or any part of the whole or any part of the whole or any part of the established and recognized apparatus the means for the whole or any part of the established and recognized apparatus. Established का spelling लिया. ESTAB. LISHAD. Established and recognized. 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 Apparatus. APPARATUS. Apparatus of the social life.
सामाजिक जीवनामध्ये स्थापित आणि मान्यता प्राप्त जी उपकरण आहे त्याचा संपूर्ण आणि कोणताही भाग म्हणजे इन्स्टिट्यूशन असं हॉबहाऊस यांनी म्हटलेलं आहे. चौथी डेफिनेशन लिहा. रॉबर्ट मॅकएव्हर, ROBERT, रॉबर्ट मॅकएव्हर, MACIVER. Robert McEver holds institution as inverted comma मध्ये लिहा established form or conditions of procedure. Established form or conditions of procedure which is characteristic of group activity. Established forms or conditions of procedure which is characteristic of group activity. ठीक आहे. आता रॉबर्ट मॅकएव्हर यांनी इन्स्टिट्यूशनला काय म्हटलं तर हे स्थापन केलेलं एक फॉर्म आहे किंवा एक परिस्थिती आहे ह्या सगळ्या प्रक्रियाची जी की वैशिष्ट्यकृत आहे ग्रुप ऍक्टिव्हिटीला धरून. दॅट्स इट. दस आपण असं रेफर करू शकतो सोशल इन्स्टिट्यूशनला की हे ब्रॉड गोल ओरिएंटेड बिहेवियर आहे जे की फॉर्मली इस्टॅब्लिश केला गेलेला आहे सोशल इन्स्टिट्यूशन मध्ये आणि ते प्रोव्हाइड सुद्धा करते एक फ्रेमवर्क. ही फ्रेमवर्क कशामधली within which different societies and culture lives madli. That's it. Social institution. That's it. Complete. Now need for social institution. लिहा need for social institutions. Need for social institutions. आता सोशल इन्स्टिट्यूशन्स ह्या प्रत्येक सोसायटीसाठी अतिशय महत्त्वाचा भाग आहे. आता ही सोशल इन्स्टिट्यूशन्स ज्या आहेत त्या फॅसिलिटेट करतात आवश्यक असणारं ॲडिक्वेट असा परफॉर्मन्स. कशाचा परफॉर्मन्स जे वेगवेगळे टास्क आहेत जे आवश्यक आहे प्रत्येक सोशल ग्रुपला त्याचा परफॉर्मन्स जो आहे तो ॲडिक्वेट पुरेसा असला पाहिजे. बाय दिस पर्स्पेक्टिव्ह हा जो दृष्टिकोन आहे ह्या दृष्टिकोनाच्या द्वारे सोशल इन्स्टिट्यूशन्स ज्या आहेत ह्या परफॉर्म करत असतात आर्ट ऑफ द सोसायटी. म्हणजे सोसायटीमध्ये राहणं परफॉर्म करणं हे आर्ट आहे असं म्हटलेलं आहे. दे ऑल्सो प्ले अ मेजर रोल इन डिटरमाइनिंग. कशामध्ये महत्वाचा रोल प्ले करतात तर डिटरमाइन करण्यासाठी. डिटरमाइन काय करायचं आहे तर आपल्याला डिफरंट टाइप्स ऑफ रिलेशनशिप इथे डिटर्मिनेशन करायचं हे मेजर रोल आहे सोशल इन्स्टिट्यूशनचा ज्याच्यामध्ये लोक प्रत्येकाशी कशा पद्धतीनं वागतात कशा पद्धतीनं ते एकत्रित राहतात कशा पद्धतीनं ते इंटरॅक्ट करतात हे इथे महत्वाचं आहे. तर सोशल इन्स्टिट्यूशन्स जे आहे या डिसाईड करतात ठरवतात जे सोशल इन्व्हायरमेंट आहे इंडिव्हिज्युअलचं सोसायटीमध्ये. सोशल इन्स्टिट्यूशन्स डिसाइड्स द सोशल इन्व्हायरमेंट ऑफ द इंडिव्हिज्युअल इन द सोसायटी. म्हणजे सामाजिक वातावरण व्यक्तीचं ह्या संस्था सामाजिक संस्था अशा प्रकारे ठरवतात. आता काही सोशिओलॉजिस्ट आहेत समाजशास्त्रज्ञ जे आहेत त्यांनी ॲग्री आहे ते तयार झाले आहेत की इन्स्टिट्यूशन्सच्या अराईज झालेल्या त्या पर्सेस पण आहे. कारण काय तर गरज जी आहे मेंबर्सची सोसायटीला ते ह्या इन्स्टिट्यूशनची त्यांना प्रत्येकाला गरज आहे. समनर अँड केलर लिहून घ्या. SUMNER समनर अँड केलर KELLER त्यांनी मेंटेन केलं आहे की ह्या ज्या इन्स्टिट्यूशन्स आहे ह्या एक्झिस्टन्स मध्ये आल्या आहेत कशासाठी तर व्हायटल इंटरेस्ट जो आहे माणसांचा तो व्हायटल इंटरेस्ट सॅटिस्फाय करण्यासाठी. दुसरीकडे वॉर्ड नावाचे जे सोशिओलॉजिस्ट आहे WARD
त्यांचा असा विश्वास आहे की हे जे काही अराईज झालंय हे कशामुळे, तर ज्या काही सोशल डिमांड होत्या त्याच्यामुळे किंवा सोशल नेसेसिटी म्हणजे समाजाला आवश्यकता आणि समाजाची डिमांड ह्याच्यामुळे सोशल इन्स्टिट्यूशन्सचा उदय झालेला आहे. तिसरं नाव ह्याच्यामध्ये लिहा, लेविस एच मॉर्गन. LEWIS, लेविस एच मॉर्गन, MORGAN. त्यांनी काय अस्क्राईब केलं आहे, तर बेसिस जे आहे प्रत्येक इन्स्टिट्यूशनचं ते इथे अस्क्राईब केलं आहे परपेच्युअल कॉन्सेप्ट. म्हणजे प्रत्येक संस्थेचा जो आधार आहे हा कायमस्वरूपी गरज आहे असं म्हटलेलं आहे. आता वेगवेगळे सोशिओलॉजिस्टनी वेगवेगळ्या टर्म वापरल्या आहे इन्स्टिट्यूशनचा ज्या रेफर करतात नॉर्मॅटिव्ह सिस्टीमला, आणि ह्या नॉर्मॅटिव्ह सिस्टीम ऑपरेट करतात 5 बेसिक एरियाज ऑफ लाईफ. आता 5 बेसिक एरियाज ऑफ लाईफ काय काय आहे ते आपल्याला इथे शिकायचं आहे. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ. फर्स्ट मध्ये काय म्हटलंय, इन डिटरमाइनिंग किनशिप म्हणजे आप्त नातेसंबंध. फॉर एक्झाम्पल आपलं कुटुंब, जे नातेसंबंध ठरवताना इन्स्टिट्यूशन्सची आवश्यकता आहे. दुसरीकडे म्हटलंय प्रोव्हाइडिंग फॉर द लेजिटिमेट यूज ऑफ पॉवर. कशासाठी, म्हणजे गव्हर्नमेंट, सत्ता, सरकार ह्यासाठी कायदेशीर वापरासाठी तरतूद करतात. तिसरं काय म्हटलंय, तर हे रेग्युलेट करतं डिस्ट्रीब्युशन जे आहे गुड्स अँड सर्व्हिसेसचं त्याला. इन रेग्युलेटिंग द डिस्ट्रीब्युशन ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस म्हणजे इकॉनॉमी, वस्तू आणि सेवाच्या वितरणाचं नियमन करताना म्हणजे अर्थव्यवस्थेशी संबंधित आहे. चौथा आहे ट्रान्समिटिंग नॉलेज फ्रॉम वन जनरेशन टू द नेक्स्ट. म्हणजे आज माझ्या पिढीकडे जे नॉलेज आहे ते माझ्या पुढच्या पिढीला हस्तांतरण करणं, ट्रान्सफर करणं, ट्रान्समिट करणं. म्हणजे फॉर एक्झाम्पल एज्युकेशन, फॉर एक्झाम्पल कल्चर, रूढी, प्रथा, परंपरा, कल्चर. ठीक आहे, हे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे प्रसारित करणं. इथं फॉर एक्झाम्पल शिक्षण सुद्धा दिलेलं आहे. लास्ट पॉइंट ह्याच्यातला आहे की इन रेग्युलेटिंग आर रिलेशन टू द सुपर नॅचरल रिलीजन. म्हणजे अलौकिक धर्म यांच्याशी आपल्या संबंधाचं नियमन करताना आपल्या इन्स्टिट्यूशन्सची आवश्यकता असते. ठीक आहे, ही झाली सोशल इन्स्टिट्यूशन्सची गरज, ज्याला आपण म्हणतो नीड फॉर सोशल इन्स्टिट्यूशन. आता लिहा टाइप्स ऑफ सोशल इन्स्टिट्यूशन. टाइप्स ऑफ सोशल इन्स्टिट्यूशन. मेन दोन महत्वाचे टाइप्स आहे सोशल इन्स्टिट्यूशनचं. पहिलं आहे प्रायमरी इन्स्टिट्यूशन आणि दुसरं आहे डिराइव्ड सेकंडरी इन्स्टिट्यूशन. प्रायमरी इन्स्टिट्यूशन अँड डिराइव्ड सेकंडरी इन्स्टिट्यूशन. लिहिलं का टाइप्स ऑफ सोशल इन्स्टिट्यूशन. आता प्रायमरी इन्स्टिट्यूशन्स मध्ये काय काय आहे, तर 5 प्रायमरी इन्स्टिट्यूशन आहे. देअर आर 5 टाइप्स ऑफ प्रायमरी इन्स्टिट्यूशन. हे सगळ्याच ह्युमन ग्रुप्स मध्ये दिसते. पहिलं फॅमिली, फर्स्ट फॅमिली, सेकंड रिलीजन, थर्ड इकॉनॉमिक, फोर्थ एज्युकेशन आणि फिफ्थ गव्हर्नमेंट. ठीक आहे, लिहिताना तुम्ही एक स्टार करा. प्रायमरी इन्स्टिट्यूशन्स मध्ये लिहा फर्स्ट फॅमिली, सेकंड रिलीजन, थर्ड इकॉनॉमिक, फोर्थ एज्युकेशन आणि फिफ्थ गव्हर्नमेंट. स्टार करा. स्टारच्या मध्ये लिहा 5 प्रायमरी इन्स्टिट्यूशन. हे सगळ्यात ह्युमन ग्रुप मध्ये दिसून येतं.
फॅमिली, रिलीजन, इकॉनॉमिक, एज्युकेशन आणि गव्हर्नमेंट. आता ह्या अजिबात हायली इलॅबोरेट केल्या गेलेल्या नाही आहे किंवा डिस्टिंक्ट पण नाही आहे फ्रॉम इच अदर. तथापि त्या एक्झिस्ट आहे, पण त्यांचं वास्तव्य, त्यांचं अस्तित्व हे प्रत्येक ठिकाणी आहे. आता युनिव्हर्सॅलिटी इंडिकेट करतं जे डीपली सीडेड आहे ह्युमन नेचर, म्हणजे मानवी स्वरूप जे आहे त्याच्यामध्ये हे खूप खोलवर रुजलेलं आहे हे इंडिकेट करतं, आणि ते इसेन्शियल सुद्धा आहे. कशासाठी? तर जो ऑर्डर आहे समाजाचा तो ऑर्डर मेंटेन करण्यासाठी. आता इव्हॉल्युशन जे आहे सोशल इन्स्टिट्यूशनचं हे विटनेस आहे, पुरावा आहे. कशाचा पुरावा आहे? तर जे एक्सटेन्शन झालं आहे पॉवर ऑफ द स्टेट ओव्हर अदर 4 प्रायमरी इन्स्टिट्यूशनचं, हा त्याचा पुरावा आहे. आता स्टेट नाव एक्सरसाइज करतं मोठ्या प्रमाणातली अथॉरिटी बाय लॉज अँड रेग्युलेशन. ठीक आहे, स्टेट म्हणजे गव्हर्नमेंट आपण कन्सिडर करू. आता स्टेट नाव एक्सरसाइजेस मोर ऑथॉरिटी बाय लॉज अँड रेग्युलेशन. आता ह्या ज्या 5 प्राथमिक संस्था आहेत ह्या सर्व मानवी गटांमध्ये अस्तित्वात आहे, दिसून येतात. कुटुंब, धर्म, आर्थिक, शिक्षण आणि सरकार ह्या 5 प्रायमरी संस्था आहेत. अत्यंत विस्तृत, एकमेकांपासून ह्या किंवा ह्या एकमेकांपासून वेगळ्या सुद्धा नाहीत, तथापि मात्र ह्या सर्वकडे अस्तित्वात आहेत. आता सार्वत्रिकता सूचित करते की मानवी स्वभाव जो आहे त्या मानवी स्वभावामध्ये त्या इन्स्टिट्यूशन खोलवर रुजलेल्या आहेत, आणि ऑर्डर राखण्यासाठी, समाजाचा जो ऑर्डर आहे तो राखण्यासाठी सुद्धा या आवश्यक आहेत. आता सामाजिक संस्थांची जी उत्क्रांती आहे त्या सामाजिक संस्थांच्या उत्क्रांतीमुळे स्टेटकडे जी सत्ता आहे त्या सत्तेचा विस्तारही आहे इतर 4 प्राथमिक संस्थांवर झालेला आहे. तर राज्य काय करतात? तर कायदे आणि जे नियम आहेत त्या कायदे आणि नियमांचा तो अधिकाधिक वापर करतो. ही झाली प्रायमरी. सेकंडली हा डिराइव्ड सेकंडरी इन्स्टिट्यूशन. आता डिराइव्ड सेकंडरी इन्स्टिट्यूशन्स म्हणजे काय? तर ह्या ज्या मी 5 सांगितल्या इथे तुम्हाला स्टार स्वरूपामध्ये, ह्यालाच काही फाटे फोडण्यात आलेले आहेत. त्यालाच म्हणतात डिराइव्ड सेकंडरी इन्स्टिट्यूशन. ठीक आहे. अचीव करण्यासाठी डिफरंट टाइप्स ऑफ गोल, टास्क कॅरी आउट करण्यासाठी. आता फॅमिलीमध्ये लिहा मॅरेज, मोनोगामी, पॉलिगॅमी. हे जे 5 मी लिहून दिले ह्यालाच फाटे फोडायचे. त्याच्या पुढे लिहायचं सेकंडरी, डिराइव्ड सेकंडरी इन्स्टिट्यूशन. ठीक आहे. हे बघा, हा असा चार्ट केला तरी पण चालेल. 5 सांगितले ना मी, फॅमिली, इकॉनॉमिक्स, रिलीजन, एज्युकेशन आणि स्टेट. हे लिहून घ्या पटकन. फॅमिलीमध्ये लिहा मॅरेज, मोनोगॅमी, पॉलिगॅमी, डिवोर्स. पटकन लिहा. फॅमिलीमध्ये लिहा मॅरेज, मोनोगॅमी, पॉलिगॅमी. इकॉनॉमिक्स मध्ये लिहा ट्रेडिंग, बँकिंग, क्रेडिट, प्रॉपर्टी. ट्रेडिंग, बँकिंग, क्रेडिट, प्रॉपर्टी झालं. रिलीजन मध्ये लिहा टाबू, TABOO, टाबू. टोटेम, TOTEM. मॉस, MOSQUE. लेक्चरला म्हणजे सगळं एक्सप्लेन करतो. MOSQUE. नेक्स्ट चर्च, CHURCH. आणि लास्ट रिलीजन मधलं टेम्पल, TMPLE. नेक्स्ट लिहा एज्युकेशन. एज्युकेशनला फाटे कुठले आहेत? स्कूल, कॉलेज आणि युनिव्हर्सिटी. स्कूल, कॉलेज, युनिव्हर्सिटी, एज्युकेशन. लास्ट लिहा स्टेट, STATE, स्टेट. मध्ये लिहा इंटरेस्ट ग्रुप, ऑटोक्रेसी,
इंटरेस्ट ग्रुप INTEREST, इंटरेस्ट ग्रुप GROUP. नेक्स्ट ऑटोक्रेसी AUTOCRACY, ऑटोक्रेसी. थर्ड पार्टी सिस्टीम PARTY, पार्टी सिस्टीम SYSTEM. आणि लास्ट डेमोक्रेसी DEMOCRACY. ठीक आहे. आज जे काही शिकलंय त्याच्यावर वाचन करा. काही क्वेरीज असेल पुढे विचारा नेक्स्ट लेक्चरच्या सुरुवातीला. याचं क्लासिफिकेशन वगैरे नेक्स्ट लेक्चरला आपण शिकूया. आजचं लेक्चर इथे संपलेलं आहे. थँक्यू.